लातूरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, गेले 2 महिने मी रात्रंदिवस फिरत आहे. दिवसाचे 24 तासही कमी पडत आहेत. प्रचाराचे दिवस कमी आहेत. रोज सभा, रोड शो, रॅली. त्यामुळे लातूरच्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो. लातूर म्हणजे शिक्षणाचे माहेरघर आणि मराठवाड्याचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र. लातूरच्या माणसाने नेहमीच कष्टाला आणि विकासाला साथ दिली. बघतो, करतो, सांगतो हे शब्द माझ्या डिक्शनरीत नाहीत. मी जे बोलतो ते करून दाखवतो. गेल्या 3-4 वर्षात आम्ही लातूर शहराचा चेहरा बदलण्यावर भर दिला आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची कामे आम्ही प्राधान्याने पूर्ण केली आहेत. केवळ रस्तेच नाही तर नागरिकांच्या सुविधेसाठी सामाजिक सभागृहांचे कामही केले आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी ग्रीन बेल्ट सुशोभित करून लातूरला अधिक सुंदर बनवले. प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी म्हणून महानगरपालिकेच्या GB हॉलचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. लातूरच्या सांस्कृतिक वैभवासाठी महत्त्वाचे असलेले नाट्यगृह जे अनेक वर्ष रखडलं होतं त्यावर आता 15 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता हे काम महानगरपालिकेकडे घेऊन आम्ही ते ताकदीने पूर्ण करणार आहोत. राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लातूरसाठी आम्ही 93 कोटीपेक्षा अधिकचा निधी दिला आहे. मूलभूत सोयीसुविधा योजनेतून शहरातील रस्ते आणि नाल्यांची 50 कामे पूर्ण केली आहेत. अमृत योजनेतून रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी 6 कोटी मंजूर केले असून त्यातील 80% काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही लातूरमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहोत. लातूर शहरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी सुमारे 925 कोटी रुपये दिले आहेत. लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अमृत 2 अंतर्गत 279 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नगरोत्थान योजनेतून मलनिस्सारणासाठी 294 कोटी रुपये दिले तर रस्ते विकासासाठी 68 कोटी रुपये दिले. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांसाठी गेल्या 3 वर्षात सुमारे 62 कोटी रुपये आम्ही मंजूर केले. मी तुम्हाला शब्द देतो, लातूरकरांना आता विकासासाठी कोणासमोरही हात पसरण्याची गरज लागणार नाही. महापालिकेचा कारभार सक्षम करण्यासाठी आम्ही आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढेल. आज आवर्जून सांगतो, लाडकी बहीण योजना बंद होईल अशा अफवा विरोधक पसरवत आहेत. पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कुणी माईकलाल जरी आला तरी योजना बंद करू शकणार नाही. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हीच शिवसेनेची ताकद आहे. येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजय करा आणि विकास विरोधी लोकांचं डिपॉझिट जप्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.